नमस्कार, मी गणेश आपल्यासोबत न्यूज 24 महाराष्ट्र मध्ये तुमचे स्वागत। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे लोकवस्तीत भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने थेट चिमुकल्या मुलीचा चावा घेत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात चिमुकली मुलगी जखमी झाली। मोशी येथील क्रिस्टल सोसायटी परिसरात प्रिया विष्णू पाटील ही चिमुकली रस्ता क्रॉस करत असताना अचानक आलेल्या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी प्रिया पाटील या मुलीवर हल्ला केला। शहरातील कचरा कुंड्यावर कुत्रे भटकंती करत असतात। या कुत्र्याची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत असल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेने जर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पुढील 7 दिवसात केला नाही तर पिंपरी चिंचवड महापालिकेत भटकी कुत्री सोडू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी दिला आहे। यावेळी बोराटे व मुलीचे वडील विष्णू पाटील काय म्हणाले ते पाहूया। आपण पाहिलं क्रिस्टल सिटी सारख्या ठिकाणी काल एका लहान मुलीवरती कुत्र्याने हल्ला केला। अशा घटना वारंवार वर्षानुवर्ष झालं जवळजवळ महापालिकेच्या 3 वर्षात या भागामध्ये अनेक शेकडो घटना या भागामध्ये घडलेल्या आहे। प्रत्येक ज्येष्ठ नागरिक महिला असेल, लहान मुलं असतील, या कुत्र्यांपासून त्रस्त आहे। रात्री ज्यावेळेस एखादा कामगार कामावरतून सेकंड शिफ्टवरून घरी येतो त्यावेळेस पण 2 व्हीलरवरती असणाऱ्या बाईक्सवरला कुत्रे मागं लागतात आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंटच्या घटना अशा घटना घडूनसुद्धा महापालिका प्रशासनाला जाग का येत नाही। जर अशा घटना थांबणार नसतील आणि त्या कुत्र्यांचा जर महापालिका बंदोबस्त करणार नसेल तर निश्चित आम्ही ह्या सगळ्यांना जनतेला बरोबर घेऊन आणि त्या कुत्र्यांना संग घेऊन त्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही कुत्रं सोडू एवढं आम्ही सांगतो। हा जो हल्ला आहे हा काय आजचा किंवा कालचा विषय नाही आहे। गेली 2 वर्ष झालं ह्या कुत्र्यांचा आमच्या सोसायटीमधील नागरिकांना, लहान मुलांना, वयोवृद्ध लोकांना, महिलांना यांच्यावरती ही कुत्री नेहमी हल्ला करतात। यापूर्वीही आम्ही पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाला वेळोवेळी विनंती केलेली आहे की या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, पण सध्याच्या प्रचलित त्यांच्या नियमाप्रमाणे पालिका प्रशासन फक्त कुत्र्यांची नसबंदी करून पुन्हा आहे त्याच ठिकाणी ते आणून सोडतात आणि पालिकेचं म्हणणं आहे की आमच्याकडे अशी कोणती सोय नाही की आम्ही ती कुत्री ठेवू शकू। तर मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो आहे की कृपया असं काहीतरी एक ठोस उपाय करा की ज्याच्यामुळं तुम्हाला पुन्हा इथं कुत्री आणून सोडावी लागू नयेत, कारण फक्त नसबंदी करून आणून सोडणं हा उपाय नाही आहे। तर भविष्यामध्ये एखादी मोठी घटना, कारण दुपारच्या वेळामध्ये इथं कुणीही नसतं, अशावेळी लहान मुलं गेटवरून एकटी जात असतात, पायी जात असतात आणि जर याच्यावेळी जर 10-15 कुत्री जर त्यांच्यावरती जर हल्ला केला तर त्यामध्ये त्या लहान बालकाचा जीवसुद्धा जाऊ शकतो। तर मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो की याच्यावरती एक कायमस्वरूपी ठोस उपाय